तुमच्या इथलं नाही बरं का, आमच्या इथलं. आमची इथं एक बाई तिच्या नवऱ्याकडून इतकं काम करून घेते, आता कीर्तनात नाही सांगत, पण इतकं काम करून घ्यायची ती घ्यायची, शेवटी त्याला नदी आंघोळीला लावायची. मग एका दिवशी ती काय म्हणली माहिती का, आजच्या दिवस तुम्ही काय नदीवरती आंघोळीला जाऊ नका, आजच्या दिवस तुम्ही घरीच थांब. मग तिने काय केलं, त्याच्यासाठी गरम पाणी केलं, त्याला साबण लावून आंघोळ घातली. हे मनामध्ये विचार करायचा, आज हिला नेमकं झालंय तरी काय, साबण लावून आंघोळ घातली, त्याला गरम पाण्याने त्याच्यासाठी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, बसायला पाट टाकला, ताट वाढलं, ताटाच्या शेजारी रांगोळी काढली, म्हटली बसा पाटाव, बसला. म्हटलं आज काय सुळाव ती का काय काय माहिती. शेजारचे सगळे लोक हा प्रकार बघत होते. मग शेजारच्या एका बाईने तिला विचारलं, म्हटली का ग, रोज तू तुझ्या नवऱ्याकडून इतकं काम करून घेते ना, आज याची एवढी सेवा का चालली. ती म्हटली अहो आज पोळ आहे ना, बैल पोळा, मग आजच्या दिवस बैलाला विश्रांती नको का विठाला. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु एखादी गोष्ट संसारातली प्राप्त होणं त्याच्यामध्ये भाग्य समजण्यासारखं काही नाही. महाराज सांगतात, भाग्य तरी नो है धन पुत्र दार, भाग्य तरी नो है धन पुत्र दारा, भाग्य तरी नो धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. या ठिकाणी मामांच्या चरणाजवळ आलात, भाग्यवान आहात आपण. आज मामांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला झालं, भाग्यवान आहात आपण. पण एखादी संसारातली गोष्ट मिळाली, त्यात भाग्य समजण्यासारखं काय, कारण या संसारातल्या गोष्टी दुःखाशिवाय दुसरं काही देतात का नाही. येरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. म्हणून लक्षात घ्या, भाग्यवान कोणाला म्हणायचं, भाग्यवंत म्हणत या शरण गेले पंढरीराया. कोणाला म्हणायचं भाग्यवान, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मेजे याच लागे. अरे ज्याला संसारामध्ये जन्म भेटला तो पण भाग्यवान. आपण भाग्यवान आहात सगळे. संसार करण्याच्या निमित्ताने जन्माचं सार्थक करता येतं, परमार्थ करता येतो, आहे की नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, परंतु हा देह मिळालाय आपल्याला, कळाला पाहिजे, आहे की नाही. आता इथं जे आलेले आहेत त्यांना देह कळाला म्हणून ते ठिकाणी आला, तर ज्यांना जे आलेच नाही ते झोपी गेलेले आहेत, आणि ते गाढ झोपी गेलेले आहेत, आणि त्यांना सांगायची पण काही गरज नाही, आहे की नाही. म्हणून संत महात्म्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाग करण्याचं काम केलं. उठा जागे फारी आता, स्मरण करा पंढरे नाथा, पावे चरणी ठेवा माता, चुकवी वेरीला जन्माचा. उठा जागे फारी आता, स्मरण करा
नावानं चांग बोलो, बाळू मामाच्या नावानं चांग बोलो. संतांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला जागा करण्याचं काम केलं. मोठ जागे भारी आता स्मरणे करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा माझ्या. मोठ जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा माझ्या. मोठ जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा माझ्या. बघा संत महात्म्यांचे आपल्यावरती केवढे मोठे उपकार आहेत. जे संत नसते ना तर आपल्याला देव काय आहे ते पण कळलं नसता. आज मामा जर होऊन गेले नसते ना, मामांनी या सामान्य जीवाला बोटाला धरून देव दाखवला. सर्व संत महात्म्यांचे आपल्यावरती खूप खूप मोठे उपकार आहेत, लक्षात घ्या. पहिली गोष्ट, ज्यावेळेस भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, एके केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जलचरे, चरे अचरे ती एके. काही भूचर केले, काही खेचर केले, काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. चरे आचरे ती एके. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली बघा. सरपादी योनीच्या ढाई मी पायाची केले नाही, एक एक केली बहुपायी. 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला, आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर देवाला समाधान वाटलं नाही. का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, मला जाणणारा नाही. म्हणून भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली, माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. कि भज मरना यासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला. फक्त देहच नाही दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नास जीवा पण भाव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान, की नाही, इंद्रिय दिली, डोळे मुख बोलाया वचन. हे तोंड दिलं. तोंड कशासाठी दिलं? फक्त बोलण्यासाठी, जेवण्यासाठी दिलंय का? तर त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलं आहे की नाही. आता ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविन मुख सरपा